सगळ्यांचं स्वागत आहे चॅनलवर। मी नम्रता। तर आज आपण बनवणार आहोत भेंडी, भरलेली भेंडी, पण एकदम सोप्या पद्धतीने। तर धुवून घेतलेली भेंडी अशा कॉटनच्या कपड्यामध्ये चांगली पुसून घ्यायची, म्हणजे ती चिपचिपी नाही होत। तर फोडणीसाठी आपण घेणार आहोत बारीक चिरलेला कांदा आणि त्याच्यावर टाकायचा आहे आपल्या घरातला लाल तिखट मसाला 2 चमचे, अर्धा चमचा हळद आणि 1 चमचा मीठ आपापल्या आवडीनुसार टाका। तर इथे टाकायचं आहे बारीक चिरलेली कोथिंबीर आणि त्याच्यानंतर टाकायचं आहे शेंगदाण्याचा कूट। मी इथे 2 चमचे शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे। थोडासा जाडसर कूट आहे, एकदम बारीक कूट नाही आहे, जाडसरच कूट छान लागतो। तर हे सगळं मिश्रण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। पाहिजे तर तुम्ही थोडंसं तेल टाकू शकता, पण हे कांद्याच्या ओल्याव्यामुळे हे आपोआप मळलं जातं। त्याच्यानंतर भेंडी बघा, मी एकदम बारीक अशी उभी कापून घेतलेली आहे। एका भेंडीचे 2 तुकडे करून त्याचे छोटे छोटे काप केले आहेत। त्याच्यानंतर हे आपलं मिश्रण तयार आहे। तर कढईमध्ये घेतलेलं आहे 2 चमचे तेल, त्याच्यात टाकायचं आहे आपल्याला जिरं चांगलं तडतडलं की आपल्याला टाकायचा आहे तो मसाला जो आपण डिशमध्ये तयार करून ठेवलेला आहे। तो मसाला टाकला की तो आपल्याला बारीक गॅसवर थोडासा भाजून घ्यायचा, त्याला तेल सुटतो पण, म्हणजे आपल्या कांद्याला आणि मसाल्याला चांगला तेल सुटलं पाहिजे। तर हे बघा चांगलं भाजून घेतलेलं आहे मी बारीक गॅसवर आणि त्याला बघा थोडंसं तेल सुटलेलं आहे। आता या टायमिंगला आपल्याला टाकायचं आहे आपली जी कापलेली भेंडी आहे ती, आणि भाजी एकदम व्यवस्थित मिक्स करून घ्यायची। पूर्ण भेंडीला आपला मसाला व्यवस्थित लागला पाहिजे। भाजी व्यवस्थित मिक्स करून झाली की आपल्याला ठेवायचं आहे झाकण ठेवून थोडंसं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। भेंडीला शिजायला वेळ लागत नाही। मध्ये मध्ये आपल्याला झाकण काढून भाजी चेक करायची आहे, खाली लागली नाही पाहिजे। आणि ही पटकन होणारी आपली भरलेली भेंडीची भाजी तयार आहे। रेसिपी ट्राय करा आणि नक्कीच सांगा कशी वाटली ती। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका। थँक्यू सो मच फॉर वॉचिंग।